खरं तर या सगळ्या मुद्द्यामध्ये अनुसूचित 10 ही जी संसदीय आणि विधिमंडळ पक्षाला लागू होते। खरं तर राजकीय पक्ष यापेक्षा सर्वश्रेष्ठ असण्याचं कारण सुद्धा कपिल सिब्बल यांनी मांडलं होतं। कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षाची कार्यकारिणी जे काही एबी फॉर्म देते उमेदवारी करण्यासाठी तो सुद्धा राजकीय पक्ष देत असतो आणि त्यानंतर निवडून आल्यानंतर तो विधिमंडळ पक्षामध्ये त्याचं विधिमंडळ किंवा संसदीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं। खरं तर हाच मुद्दा जो आहे तो या सगळ्या संपूर्ण केसमध्ये महत्त्वाचा ठरतोय। राजकीय पक्ष सर्वश्रेष्ठ की विधिमंडळ पक्ष सर्वश्रेष्ठ, आता याच मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवादाला सुरुवात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये 2018ची जी घटना आहे ही घटना निवडणूक आयोगाने अवैध ठरवल्याचा मुद्दा सुद्धा या सगळ्या केसमध्ये महत्त्वाचा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर निवडणूक आयोगाने 2023 मध्ये निर्णय देताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे 2018ची घटना ही आमच्या रेकॉर्डवर नाही अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे, जो काही निर्णय आहे तो निवडणूक आयोगाने दिला होता। आणि त्या आधीचे काही मुद्दे ज्याचा आपण विचार अत्यंत महत्त्वाने गांभीर्याने करणं गरजेचं आहे की निवडणूक आयोगाने ज्यावेळेस आपला निर्णय दिला होता त्यावेळेस त्यांनी 1999ची जी मूळ शिवसेनेची घटना होती त्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी सगळा निर्णय दिल्याचं पाहायला मिळत होतं। त्यांनी 2018ची जी घटना आहे ती लोकशाहीला धरून नसल्याची सुद्धा टिप्पणी केली होती आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेरण्यात येत असल्याचा। परत तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहात। आपण बघतोय की शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे आणि या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल काही महत्त्वाचे मुद्दे मांडतायत। कपिल सिब्बल यांच्या वतीने लेखी निवेदन देखील सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलंय। यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। शिवसेनेत फूट पडल्याचा निष्कर्ष जो आहे तो समोर येतोय। त्याचप्रमाणे पक्षाच्या घटनेची चाचणी योग्य नव्हती अशा प्रकारचा एक निष्कर्ष देखील तो देखील समोर येतोय। बहुमताची चाचणी हीच योग्य चाचणी होती असाही समोर येतोय। भरत, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय। आपण बघतोय की कपिल सिब्बल यांनी काही लेखी निवेदन सुप्रीम कोर्टात सादर केले अशा प्रकारची माहिती समोर येते। यातील काही महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, काही माहिती मिळू शकते का? भरत, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करतायत आणि कपिल सिब्बल यांनी लेखी निवेदन सुप्रीम कोर्टात दिल्याची माहिती समोर येते। त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी हे देखील आता युक्तिवाद करतील। आजच्या या युक्तिवादात काय महत्त्वाचा युक्तिवाद समोर येतोय याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आजपर्यंत जे काही घडले त्याबाबत आपण बघूया। विधिमंडळ पक्षाची वेगळी बैठक घेणं म्हणजे मूळ पक्षात कधी फूट पडली असा होऊ शकत नाही असा निष्कर्ष याआधी समोर आला होता। त्याचप्रमाणे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फूट वेगळी असू शकते असा युक्तिवाद देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता। निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतलाय त्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि याच प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। आज देखील पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल काही महत्त्वाचे मुद्दे या आजच्या युक्तिवादात मांडतायत। विधिमंडळ पक्षाची वेगळी बैठक घेणं म्हणजे मूळ पक्षात कधी फूट पडली आहे असा याचा निष्कर्ष होऊ शकत नाही असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात येतोय। त्याचप्रमाणे कपिल सिब्बल यांनी लेखी निवेदन देखील सुप्रीम कोर्टात दिलंय अशा प्रकारची माहिती देखील समोर येते। भरत, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय। भरत, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचं लेखी निवेदन सुप्रीम कोर्टात सादर केल्याची माहिती आहे। यातील काही मुद्दे समोर आलेत का, काय अधिकची माहिती? सुमित, आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे वकील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लेखी निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहेत। आपण ते मुद्दे जर सध्या पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा कपिल सिब्बल यांनी म्हटलं की माझ्या तारखांच्या यादीचं वाचन पूर्ण झालेलं आहे, आता मला मुद्दे मांडू द्या। यामध्ये अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केलाय, मी आधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर बोलेन। 2023चा आक्षेपार्ह निर्णय जो आहे या सगळ्यामध्ये परिच्छेद 15च्या संदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे।
शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या निष्कर्षावर कृपया आपण येऊयात असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय तो म्हणजे विवाद सोडवण्यासाठी पक्षाच्या घटनेची जी चाचणी करण्यात आली ती योग्य नव्हती हा निष्कर्ष या ठिकाणी त्यांनी मांडण्यात आल्याचं सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळतंय। तिसरा मुद्दा आहे बहुमताची चाचणी ही योग्य होती का या सगळ्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। परंतु संघटनात्मक विंग जे आहे ऑर्गनायझेशनल विंग यामध्ये बहुमताचा विचार समाधानकारक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकला नाही हा सुद्धा निष्कर्ष त्यामध्ये मांडण्यात आल्याचा सुद्धा कपिल सिब्बल यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उत्तरदात्यांना पक्षाचे चिन्ह देण्याकरिता विधिमंडळ विंग जे आहे त्याचं बहुमत हेच निर्णायक ठरवलं हा सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। शिवसेनेत फूट पडली होती या निष्कर्षावर आधी मला बोलू द्या असं म्हणत कपिल सिब्बल यांनी थेट आता निवडणूक आयोगाला घेरण्यास सुरुवात केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी पुढे युक्तिवाद करताना असं सुद्धा म्हटलंय की विधिमंडळ पक्षाची वेगळी बैठक घेणं याचा मूळ अर्थ पक्षात कधीही फूट पडली असा होऊ शकत नाही। 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ क्षेत्राशी संबंधित होतं। निवडणूक आयोग म्हणतो की याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होतो। मग निष्कर्ष काय आहे हे मला 3 पत्रव्यवहार पक्षात फूट पडल्यासारखे मानले जातात असा सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। जर हेच तर्कशास्त्र असेल तर आयोग आपले अधिकार क्षेत्र वापरूच शकत नाही। जर यातून पक्षात फूट पडल्याचं सिद्ध झालं तर परिच्छेद 15 अंतर्गत निवडणूक आयोगाचे जे अधिकार क्षेत्र आहे त्यावरच परिणाम होऊ शकतो असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय पक्षात फूट पडते तेव्हा 2 प्रतिस्पर्धी गट तयार होतात असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। कपिल सिब्बल सध्या जोरदाररित्या ठाकरेंची खिंड सध्या सुप्रीम कोर्टामध्ये लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1 जुलैच्या आणखी 3 पत्रव्यवहारावर अवलंबून आयोगाने जो निर्णय दिलाय तो अवलंबून आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। यामध्ये पहिला मुद्दा एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील हे पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते। त्यांनी स्वेच्छेने शिवसेनेचं सदस्यत्व सोडलं होतं आणि पक्षाच्या घटनेतील तरतुदीनुसार त्यांना पक्षातील आपापल्या पदावरून हटवण्यात आलं होतं असा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय।